हॅलो गाईज. तर आज आपण बनवणार आहोत राजमा. त्यासाठी मी राजमा रात्रभर भिजवून ठेवला आहे. तो घालूया आता आपण कुकरमध्ये शिजायला. तर शिजवताना मी टाकलं 1 ग्लास पाणी. गॅस चालू करूया आणि त्याच्यावर आपण ठेवूया कुकरमध्ये ठेवलेला राजमा. तर त्याच्यात मी एक बटाटा टाकला आणि झाकण लावून त्याला मी 4 शिट्ट्या देणार आहे. तुम्हाला जर राजमा आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर राजमा आपण कुकरमध्ये शिजत लावला आहे, तोपर्यंत आपण चावलची तयारी करूया. म्हणजे तांदूळ मी 2 वाट्या तांदूळ घेतले. छान स्वच्छ 2दा मी ते धुवून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इतर तांदूळही घेऊ शकता, त्याचाही भात चांगला होतो. इथे मी घेतले बासमती राईस. आता आपण तांदूळ शिजत लावूया. तर मी टोपात थोडंसं तेल ॲड केलं आहे. तर मी बनवणार आहे जिरा राईस. तर मी त्याच्यात टाकणार आहे जिरं. थोडंसं मी जिरं टाकलं आहे. जर असं तडतडलं की आपण त्याच्यात टाकणार आहे धुवून घेतलेला भात. धुवून घेतलेले तांदूळ चांगले आपण तेलात आणि जिऱ्यात मिक्स करणार आहोत. तर आता आपण तयार करणार आहोत ग्रेव्हीची तयारी. त्यासाठी मी 4 मीडियम कांदे घेतलेत आणि आलं बारीक कापून घेतले. तर आपण घेणार आहोत कांदा मस्त उभा चिरायचा आहे. कांदा आपला कापून झाला आहे. तर मी घेतले 2 लाल टोमॅटो. ते पण कापून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी 6-7 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्या सोलून घेते. आणि त्यात मी एक मिरचीही टाकणार आहे. तर मी 4 कांदे, 2 टोमॅटो, आलं, लसूण आणि 1 मिरची घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी. लसूण सोलून झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे.
आणि तीही मी थोडीशी चिरून घेणार आहे. ही आमच्या शेतातली कोथिंबीर आहे, बघा कशी हिरवीगार. आता आपण एकदा भाताला घाटी मारूया, म्हणजे तो परफेक्ट शिजला जाईल. त्याच्यावर आपण झाकण ठेवून वाफेवर शिजून घेऊ. आता मी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर हे आपल्या मिक्सरच्या भांड्यात ॲड करून सगळं मिश्रण एकजीव करणार आहे. बघू शकता. ते सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे. आता आपण त्याची थिक ग्रेव्ही करूया. आता मी त्याची थिक ग्रेव्ही केलेली आहे. आता प्लेटमध्ये मी हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला, अख्खा खडा मसाला घेतला आहे. तर बघूया आपण आपला राजमा शिजला आहे का. वाव, राजमा मस्त शिजला आहे, बघू शकता. वाफ येते, राजमा शिजला आहे. तर आपण त्याला फोडणी देऊया. गॅस चालू करून आपण त्याच्यात टोप ठेवूया. त्याच्यामध्ये थोडं टाकूया तेल. त्याच्यात मी ॲड केलेलं आहे तेल. तेल गरम झालं की आपण त्याच्यात त्या प्लेटमधले सगळे मसाले ॲड करूया. खडा गरम मसाला, हिंग, हळद, गरम मसाल्याची पावडर आहे. थोडंसं आपण ढवळून घेऊया. त्यात आपण गरम मसाला पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे मिश्रण आपण ढवळून त्याच्यात टाकणार आहोत. कुकरमध्ये शिजवलेला राजमा बघा शिजतोय आले. मस्त कलर आलाय भाजीला. तर आपण सगळं मिश्रण एकजीव करूया. तर आपण हे मिश्रण झाकण ठेवून शिजवून घेऊया थोडंसं. त्यात मी ग्रेव्ही ही एका कढईमध्ये तेलावर थोडी परतून घेत आहे, बघू शकता. कांदा, लसूण, टोमॅटो कच्चं होतं, त्यामुळे आपण ग्रेव्ही थोडीशी तेलामध्ये परतणार आहोत. आणि त्याच्यात मी टाकते आपला घरगुती लाल मसाला. तर हे मिश्रण आपण एकजीव करूया, थोडंसं शिजवून घेऊया.
तर हे मिश्रण आपण एकजीव करून मस्त शिजली आहे ग्रेव्ही. ती ग्रेव्ही आपण राजमामध्ये ॲड करणार आहोत. तर ही शिजवलेली ग्रेव्ही आपण राजमामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजीला काय मस्त कलर आला. आता आपण एकजीव करूया. आणि 2 मिनटं झाक देऊन त्याला वाफ आणूया. तर भाजीला उकळी आली आहे. मी त्यात टाकते लास्टला मीठ. तर आपल्या भाजीला मस्त उकळी आली आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडी कसुरी मेथी. कसुरी मेथीने मस्त स्वाद येतो. तर मी ॲड केली थोडीशी कसुरी मेथी. आणि मिश्रण पुन्हा आपण एकजीव करून घेऊया. बघा कशी थिक ग्रेव्ही मस्त झाली आहे राजमाची, तुम्ही बघू शकता. आता परत एकदा झाकण ठेवून आपण त्याला छोटीशी वाफ देऊया. हो बघा, रेडी जिरा राईस, रोटी आणि राजमा तयार आहे. तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा.